नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत देवघरात महादेवाची पिंड कशी असावी. महादेवाची प्रतिमा, मूर्ती किंवा शिवलिंग देवघरात ठेवून त्याची पूजा केली जाते. आपल्या घरात शिवलिंग ठेवताना काही विशेष काळजी घ्यावी. महादेवाची पिंड ही 3 इंचापेक्षा मोठी नसावी. 3 इंच कशी घ्यावी हे कळत नसेल तर महादेवाचं शिवलिंग हे आपल्या हाताच्या अंगठ्या एवढे असेल असे घ्यावे. अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती घेऊ नये. दुसरी गोष्ट म्हणजे शिवलिंगावर नंदी नसावा किंवा नाग नसावा. महादेवाची पिंड साधी असेल तरी चालते. दगडाची असेल तरीही काही हरकत नाही. तर जमले तर पिंड पितळेची ठेवावी. महादेवाची शिवलिंगाची रोज सकाळी पूजा करताना जलाभिषेक करावा. मात्र कुंकू, सिंदूर आणि हळद शिवलिंगावर अर्पण करू नये. देवघरात महादेवाची पिंड ठेवताना आपल्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती ठेवावी. त्या मूर्तीच्या डाव्या बाजूला महादेवाची पिंड ठेवावी आणि नंतर सर्व देव ठेवावे. अशा प्रकारे देवघरात महादेवाची पिंड ठेवावी. धन्यवाद.